नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतीक्षा तुमचं प्रतीक्षा ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात तुमच्या मनासारखा आणि तितकाच पॉझिटिव्ह जाऊ देत। आज आहे 28 जून आणि त्यामुळे आज आहे पोलिओ। आता मला दोन्ही लेकराला पोलिओ पाजायला घेऊन जायचंय, पण दोघेही झोपलेत आंघोळ करून। तोपर्यंत म्हणली आई मला टिफिन देऊन येते, त्यामुळे आता पप्पाचं टिफिन द्यायला गेले आणि आता मला आई आल्यानंतर पोलिओ पाजायला जायचंय दोन्ही लेकरांना। आता इथे जवळच एक प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, तिथे आलेत आशाताई वगैरे नर्स वगैरे, त्यामुळे त्यांनी मला कॉल केला होता की असं पोलिओ आहे या पाजायला म्हणून। त्यामुळे आणि आता दोघेही झोपलेत, कधी उठते काय माहिती। आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या घरामध्ये जर 0 पासून 5 वर्षापर्यंतचे मुलं असतील तर त्यांना पोलिओ हा डोस अवश्य द्या आणि त्यांच्याच भल्यासाठी आहे। आणि डोस पाजल्यानंतर कमीत कमी अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे त्यांना काहीही खायला देऊ नका। ते जे ड्रॉप आहेत पाजलेले त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये उतरू द्या, मगच त्यांना अर्धा तास झाल्यानंतर खायला पहिलं देऊ शकता। आता मला इशूला अडीच महिन्याची लस द्यायची होती आणि प्रांशूला 1.5 वर्षाची लस द्यायची होती, पण आता पोलिओ डोस आणि तो लस एकदाच देऊ शकत नाही, त्यामुळे मी काही ते देणार नाही, फक्त पोलिओ पाजून घेणार आहे। तर पाऊस येण्याची शक्यता वाटते मला, आता कधी जाऊ काय माहित नाही। आता कधी उठतील काय, त्यांना बळानं सुटवावं लागेल आता यांना। मग एकदा उठवलं किरकिर करतात, त्यामुळे मी म्हणते झोपू दे, पण आता हे नाही, पाऊस येईल वाटतंय, आभाळ आलेला आहे। तर बघू, चला आता आजचा दिवस कसा जातो काय नाही मी तुमच्यासोबत शेअर करते, त्यामुळे पाहत राहा। तर पोलिओ वगैरे पाजायला जायचं होतं, मग जेवायला उशीरच होतो, त्यामुळे म्हटलं चला पोहे करून नाश्ता तरी करून घेऊया अगोदर। त्यामुळे ते मिरच्या कट करायला घेतल्या। आणखी आई मी नाश्ता करेपर्यंत आईचे कपडे धुवत होती, त्यामुळे इकडे पोहे भिजवून घेतले, कांदा पण थोडासा चिरून घेतला। आणि आता प्रांशू शेंगदाणे खाऊ शकत नाही, त्यामुळे म्हणलं शेंगदाण्याचं कूट टाकूया थोडंसं आणि सगळं टाकून त्यामध्ये मस्त असे पोहे हलवून घेतले, म्हणजे फोडणी दिली। तोपर्यंत आईचे कपडे पण झाले होते, मग दोघींनी मिळून नाश्ता केला। आणि आज आभाळ बघू शकताय तुम्ही, आणि ऊन आहे आता बाहेर, ऊन पाऊस काय वातावरण होते काही कळतच नाही। तुम्ही बघू शकताय ऊन कसं पडलंय। आणि नंतर आम्ही दोघांना पण बरंच उठवलं झोपेतून आणि निघालो लस देण्यासाठी। आई पुढे गेली आणि आम्ही प्रांशूचा चेहरा बघा झोपेतून उठवल्यामुळे कसा दिसतो, आणि जवळच आहे त्या आईला तिला घेऊन फास्ट पुढे आली होती। मी रमाने प्रांशूला घेऊन आले आणि ते आई अगोदर तिला पाजवत होती आम्ही जाईपर्यंत। आणि जसं ओट केल्यानंतर आपल्याला खून करतात ना, त्या पद्धतीने खून करते। बघा प्रांशूला मी पायऱ्या चढवत वरी आणले। चल चल चल, वरी आलो, पाहतो तर काय तिकडे पांच्या काकूच्या मुलाने आणि आमच्या प्रांशूने सेम टी शर्ट घातलं होतं, ते काकू राहिलं पांच्या काकू म्हणून। तर मी ते म्हणून शूट घेतलं मी मुद्दाम। आणि बघा प्रांशू टिकली कसा काढतोय माझी। लस देऊन आलोय आम्ही आणि बाहेर बघा पाऊस कसं कर जायला। कुठं कुठं पिल्लू, कुठं झाला तू? नाही जायचं, मग बाहेर पाऊस पडायला। नंतर इकडे ठेवला चहा पिण्यासाठी। आई झोपली होती, थोडीशी आराम करत होती, त्यामुळे म्हणलं मी करून पिते माझ्या पुरताच तेवढा। आणि इकडे प्रांशूचं असं खेळणं चालू आहे, त्या भरणीमध्ये सगळं उलटतोय भरतोय आणि काहीतरी झालं होतं आणि कसा रडतोय बघा। त्याला मोबाईल पाहिजे होता पाहायला, त्यामुळे मिऊ बाई।
सायंकाळचे 5:30 वाजलेत आणि प्रांशू झोपी गेलाय. तेव्हा त्याची झोपच झाली नव्हती. मी त्याला बळच उठवून म्हणजे पोलिओ पाजायला नेलं होतं. तो झोपीतून उठला, मी त्याला बळच उठवले तरी तो रडला नाही, काय नाही, मस्त आला, पोलिओ पिला. आता येऊन खेळून आता झोपी गेला. इशू पण पाण्यामध्ये झोपली. आई तिकडे स्वयंपाक करते दुकानामध्ये येऊन. तर पाऊस आता थांबलाय थोडासा, म्हणजे तितका म्हणजे पेरण्या होतील इतका पाऊस आज पडलाच नाही. उगं ते रान ओलं होईल असं, फक्त जमीन ओली होईल असं पाऊस पडतो. माहीत नाही कधी पडतो तो आपल्याकडे. कुठे कुठे खूप पडला असं ऐकण्यात येत आहे, पण अजून आपल्याकडे तर पेरण्या होतील असं पाऊस पडत नाही. आणि उद्या आता वटपौर्णिमा आहे. आता आम्ही दोघी तर जाणं शक्यच नाही आहे, म्हणजे लेकरं सोडून. मी गेल्या वेळेस वटपौर्णिमेला पण इथंच होते. प्रांशू लहान असल्यामुळे. आणि मग आम्ही एकदा गेले पूजा करायला, नंतर आई गेली माझ्या पाठीमागे. पण आता दोघीलाही जाणं शक्य नाही. मग त्यामुळे म्हणलं घरीच फांदी वगैरे आणावी झाडाची आणि इथेच एका कुंडीमध्ये लावून पूजा करावी असं चाललंय माझं. आणि आईचं बघू काय होतंय. आणखी काहीच तयार नाही. मी पार्लरला तर मला जाणंच झालं नाही. आणि पाऊस तर आहे. मग लेकरं म्हणजे दोघी एक जण तर घरी पाहिजेच असं आहे. आणि दुकानामध्ये पण आईला जावं लागते. सणाचं गिऱ्हाईक जास्त असतं त्यामुळे. म्हणून मला काही जाऊ दे मला, काय पार्लरला तेवढं काय आपल्याला काय बाहेर पण जायचं नाही आहे. मग जाऊ दे मला, बघू आता. आणि परवा दिवशी सटवाईला जाण्याचा प्लॅन आहे. बघू काय होते ते पण. तर चला, तुम्हाला कळेलच नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहत असाल तर. 2 दिवस प्रांशूचे पप्पा होते, त्याच्यामुळं मला इतकं म्हणजे छान वाटते. एकच सांभाळायची गरज पडते, कारण त्याला चांगलं सांभाळतात ते प्रांशूला. त्याने काल गेले, त्याच्यामुळं आज TETचा पेपर होता. त्यांना गार्डिंग होती आणि म्हणजे गार्डिंग होती का त्यांचा पेपर परत देणार होते माहीत नाही. TETचा पेपर आहे म्हणून गेले, पण तो पेपर कॅन्सल झाला. पेपर तो पण फुटला. जसं नीटचा पेपर फुटला होता त्या पद्धतीनंच हा पण पेपर फुटला. आणि एवढंच नीटचा पेपर झाला होता, हा म्हणजे कॅन्सल केला. आणि आता याच्या रविवारी ठेवला आहे वाटतं पेपर हा. तर म्हणजे खूप दगदग होते दोघं. आईला तर काम असतं ते घरातलं दुकानातलं, त्यामुळे मग दोघांनाही मला सांभाळावं लागतं. त्याने आलं थोडंसं मला आराम मिळतो, कारण प्रांशूला सांभाळतात चांगलं ते. ओ पिलू, पाऊस यायला ग बाई, बाहेर पाऊस यायला. तुला झोप येईना गेली तुला बाई. हो ग बाई, दादा किती वेळ झोपलाय बघ. वाजलेत रात्रीचे आणि इकडे आईने दिवा लावून गेले. तिला यायला उशीर होतो त्यामुळे. आणि आमच्याकडे पाऊस येत आहे, बघू शकताय तुम्ही. थेंब जास्त मोठा नाही आहे, पण थेंब येत आहे. तर चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. उद्या भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.